ही सगळ्यात घाणेरडी बाब आपल्याला आहे. देवेंद्र फडणवीस होते जी सगळ्यात मोठी उंच मूर्ती काढण्यात लावल्या महाराष्ट्रातील सगळ्यात उंच मूर्ती हे याचे परिणाम आपण आज भोगतोय. काय पर्यावरण पूरक आणि काय करत नाही. आता बसलाय तिथे पण वापरला जातो. हा मुद्दा 2019 साली मांडलेला आहे. आज कसल्या मीटिंगला घेऊन काय उपयोग होत नाही. आज सगळे 4 तारखेला जमणार त्या मीटिंगला एक माणूस नसतो. 8 जण होते. 8 जणांनी मद्रास कोर्टाचं लावलंय. याच्यामध्ये मद्रास कोर्टाचा आताचा महत्वाचा मुद्दा असा आहे एकमेकांचे वाद थोडेसे बाजूला मार्गदर्शन ऐका तुम्ही सगळ्यांनी 2 मिनिटं ऐका. शांत राहा. ऐका. चारकोपचा श्री नाही मूर्तीचा नाही. हा विषय मूर्तीचा नाही. एवढं लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या. विषय भरकटवू नका. तुम्ही लक्षात घ्या. चारकोप श्री असू दे किंवा लालबागचा राजा असू दे हा आपला गणपती आहे हे लक्षात ठेवा. चारकोपचा श्री नाही राहिला आहे. हा आमचा गणपती आहे. लालबागचा राजा आमचा गणपती आहे. प्रत्येक मंडळाचा गणपती हा आमचा गणपती आहे आणि तो कसा विसर्जन होत नाही ते आम्ही बघणार आहोत. या 24 तासाची मुदत आपण त्यांना देऊया. त्याच्यानंतर 11वा दिवस येतो. मे बी नंतर 11वा दिवस येतो ना परवाच्या दिवशी मंगळवारी 11 तारखेला आपण सर्व जाऊन आपल्या चारकोपच्या श्रीचं आणि इतर सर्व चारकोपच्या राजाचं जी काही मंडळ आहे तिकडची त्यांना घेऊन वाजत गाजत आपण त्यांचं विसर्जन करायचं. त्या गणपतींचं विसर्जन करूनच दाखवायचंय. तत्पूर्वी आम्ही सगळ्या गोष्टी सगळ्या फॉर्मॅलिटीज आजच्या आज मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊन बोलून क्लिअर करणार आहे. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला जर परमिशन दिली नाही तर जे होईल ते बघू. गणपती बाप्पा गणेश भक्तांची ताकद तुम्हाला दाखवून देऊ आणि तुमचे हिंदुत्व खोटे हिंदुत्व सरकार असेल तर त्याला पर्दाफाश करू. मुंबईमध्ये जसं गिरगाव चौपाटीला सर्व गणपतींचं विसर्जन होतं त्याप्रमाणे चारकोप किंवा बोरिवली साईडचं सर्व गणपतींचं विसर्जन एकाच ठिकाणी जर झालं जेणेकरून आपण मारवेला तर सगळी मंडळं तिकडे एकत्र आली तर ह्या गोष्टीवर तोडगा निघू शकतो. जसं गिरगावला सगळी मंडळं जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला कोणी कुठलंही प्रशासन त्यांना अडवू शकत नाही. तीच ताकद जर आपण बोरिवली भागामध्ये दाखवली तर सर्व मंडळांची सर्व मंडळांनी मिळून आपण एकत्र यायचंय जेणेकरून सगळ्या मूर्त्या एकत्र आल्या सर्व प्रशासनाला जागे त्या मूर्ती विसर्जन न होणार कसं नाही होत त्या बघूया आपण. मग सगळ्या मंडळांनी तिकडे या. फक्त रात्री 10 वाजता मारवेला सर्व मंडळ मारवे बीच हिंदुस्थान नाक्याला ज्या मूर्ती विसर्जन झाल्या नाही आहेत त्या सर्व मूर्ती हिंदुस्थान नाक्याला संध्याकाळी रात्री 10 वाजता एकत्र येऊन मारवे बीचवर सर्व मूर्तींचं विसर्जन होईल. सगळे एकत्र आलो एकाच ठिकाणी होईल.
टायमिंग, परफेक्ट टायमिंग, लोकेशन पाठवण्यात येईल. आता कांदिवलीची असो, कांदिवलीचा राजा असो, चारकोपचा राजा असो, जी मंडळ बाकी आहेत विसर्जनाची ती सगळी आपलीच आहेत आणि आपण त्यांच्यासाठी जायचंय. त्याचं टायमिंग तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल. त्या टायमिंगला तुम्ही सगळ्यांनी उदंड प्रतिसादाने तिथे हजर राहायचे. संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. त्याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. त्याचा तुम्ही पाठपुरावा घ्या. सगळ्या व्हॉट्सअपवर हा मेसेज जाईल. सगळ्या गणेश भक्तांना मंडळांना हा मेसेज जाईल. आणि एक लक्षात घ्या, जे आता भाऊ बोलत होते, पोटतिडकीने बोलत होते, तो पण आपलाच आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक आता आहुत्या द्याव्या लागल्या आहेत. आता परत एकदा स्वातंत्र्याची गरज आहे. त्यासाठी या सगळ्यांनी जे कार्य केलंय, नितीश भाऊ असतील, समन्वय समिती असेल, पुण्याचे आपले सहकारी असतील, कोल्हापूरचे सहकारी असतील, ज्यांनी कोणी जी मदत केली आहे त्या सगळ्यांचे आभार मानून एकत्र येऊन आपण हा लढा पुढे चालू ठेवायचा आहे आणि जोरदार या सरकारला दाखवून द्यायचं आहे की गणेश मंडळ म्हणजे काय. आता या कार्यक्रमाचा समारोप सिद्धेश दिगोळजी करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. सर्वप्रथम इथे उपस्थित सगळी मंडळ, सर्व मूर्तिकार तसेच इतरत्र जेवढ्या समित्या या उत्सवासाठी झटत आहेत, सातत्याने प्रयत्न करत आहेत, तारखा अटेंड करत आहेत, त्यांच्या पद्धतीने योग्य त्या रीत्या प्रत्येक गव्हर्नमेंटच्या तारखांना उपस्थित राहत आहेत, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. जोवर गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ एकत्र येत नाही तोपर्यंत हा उत्सव पूर्वापाररित्या, सांस्कृतिकरित्या चालू ठेवणं आपल्यासाठी कदाचित कठीणही आहे. तसेच आज मी सुद्धा एक मूर्तिकार आहे. माझ्याकडे काही मंडळं असतील, त्यातली काही मंडळं इथे माझ्या एका फोनवर आले. इतर मूर्तिकारांची मंडळं, इतर मूर्तिकार इथे जेवढे उपस्थित झाले, आजच्या या मीटिंगला हजेरी लावली, त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. तसेच माझ्यापासून सुरुवात करून सांगतो, सर्व मूर्तिकारांनी आपसात ते मतभेद तसेच आपल्या विचारांमधील जेवढी भिन्नता असेल तेवढी बाजूला सारून या उत्सवासाठी व या सध्याच्या वेळेसाठी, या कठीण प्रसंगी सगळ्यांनी एकत्र या. हा उत्सव टिकवण्यासाठी आपला रोजगार, आपला उदरनिर्वाह या सगळ्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं आहे. ते आपल्यातले सगळे मतभेद तसेच आपण एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण एकत्र येण्याची खूप जास्त गरज आहे. तसेच कुठलेही संघटना असू दे, समित्या असू दे, ज्या काही या उत्सवासाठी झटत आलेल्या आहेत, त्यांनी देखील एकमेकांवर टीका टिप्पणी न करता, आपण मूर्तिकारांनी देखील एकमेकांवर टीका टिप्पणी न करता, मंडळांनी आपापसे वाद बाजूला सारून या उत्सवासाठी एकत्र या. हेच फक्त या मीटिंगचं उद्देश होतं आणि त्यासाठी आपण आलात, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. सर्वात महत्वाची गोष्ट, आज इथे प्रत्येक माध्यमात काम करणारे मूर्तिकार व कलाकार आज इथे उपस्थित आहेत. तसेच आपण प्रामुख्याने पीओपीच्या मूर्त्या बनवतो, हे आपली प्रायमरी गोष्ट आहे. याचा अर्थ आपण इतर कुठल्या माध्यमांमध्ये काम करू शकत नाही असा नाही, परंतु आपल्याला जे जमतंय आणि आपण जे करू शकतो, ज्या गोष्टीत आपण पटाईत आहोत, त्या गोष्टी आजपर्यंत आपण करत आलो. हे सगळं करत असताना आपला मुख्यत्वे पीओपी मध्ये गणपती करणारे, पीओपी मध्ये काम करणारे, जास्तीत जास्त गणेशोत्सवातील गणपतीच्या मूर्त्या बनवणारे मूर्तिकार यांचा एक आपला एकत्र असा निर्णय, आपला इतर कुठल्याही माध्यमांना विरोध नाही. पेपरचे बनवणारे, मातीचे मूर्त्या बनवणारे, हे जे ते आपापलं काम आपापल्या कौशल्याने आज आपापली पोटं भरत आहेत, परंतु आम्हाला पीओपी बंद होऊ द्यायचं नाही. हा एकमेव आपला उद्देश आहे. इतर कुठल्याही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या मूर्तिकारांवर किंवा कलाकारांवर आपला तीळ मात्रही विरोध नाही. त्यांनी त्यांची कामं करावीत, आपण आपली कामं करू.
आणि ह्याच्याने उत्सव टिकून राहू दे. उत्सवातली जी आपली विविधता आहे, हा महाराष्ट्राची ओळख आहे, हा मुंबईतला उत्सव जो देशा पलीकडे पोहोचलेला आहे, अशाच पद्धतीने आपण चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच आता 2 दिवसापूर्वी जो काही प्रकार घडला त्याच्या पलीकडे परवा आता मंगळवारी आपल्या कांदिवलीच्या श्री या बाप्पाचं विसर्जन आहे. त्या दिवशी आपण सगळ्यांनी संध्याकाळी 6 वाजता एकवटणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या बाप्पाचं विसर्जन केल्याशिवाय आपण ऐकणार नाही. तर कृपया आपले सगळे मतभेद बाजूला ठेवा. बाप्पा कुठलाही असू दे, बाप्पा आपला आहे. आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहू. त्याच्यासाठी आपल्याला घोषणा नाही द्यायच्या, आपल्याला काही आक्षेपार्ह विधानं करायची नाहीये. आपल्याला नॉर्मल आपल्याला आपली एकता, आपण जे एकीचे बळ म्हणतो आपण त्याला, ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. याच्या पलीकडे याच्या आधी काय झालं, याच्या आधी काय केलं, कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं, हे कृपया बाजूला ठेवा आणि आता तरी एकत्र या. हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. या मीटिंगचं हेच उद्देश होतं आणि ह्यासाठी आपण एकवटलात, यासाठी मनापासून धन्यवाद. तसेच या आपल्या मीटिंगची सांगता मी हे 2 शब्द बोलून संपवतो व सांगत आहे. जसं मंगळवारी कांदिवली श्रीचं विसर्जन आहे, तसंच मंगळवारी कुंभारवाड्यामधले 2 गणपती, तामाडीपुऱ्यामधला 1 गणपती, दक्षिण मुंबईमधले जे काही मंडळी आहेत त्यांनी बहुसंख्येने या विसर्जन मिरवणुकीला सहकार्य करावं. जी मंडळी सबबमधली आहेत त्यांनी कांदिवलीच्या श्रीच्या विसर्जनाला उपस्थित राहावे. जी मंडळी दक्षिण मुंबईच्या दिशेने आहेत त्यांनी कुंभारवाड्यातले हे 2 गणपती व कामाठवडीमध्ये 2 गणपती कसं विसर्जन करते याच्यावर आपण त्यांनाही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. तर प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्या लोकांनी त्या विभागामध्ये त्या विसर्जन मिरवणुकीला हजर राहावं, एवढीच विनंती करतो. जी माहितीपूर्वक जी डायरी फिरती आहे, ऐकून घ्या, नंतर डिसिजन घेऊ, आता बोलू नका, 2 मिनिटं थांबा. जी डायरी फिरती आहे, डायरी त्याच्यात नोंद करायला ती फार महत्वाची आहे. ज्या पद्धतीने इतर धर्मीय आपल्या विषयाची मांडणी करण्यासाठी सुनामी आणतात, सुनामी, माणसांची सुनामी, त्या पद्धतीने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथे धडक मारा. हिंदूंची सुनामी दिसली पाहिजे आपल्याला. आपले हे सगळे कार्यकर्ते अख्ख्या राज्यातनं माणसं आली आहेत. पुण्यातनं, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. आपल्या कोल्हापूरच्या एका मित्राला मी 2 शब्द बोलायला सांगतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला हे जाहीर करतो. त्याचे 2 शब्द तुम्ही ऐकून घ्या आणि हा कार्यक्रम इथेच संपवून संपूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जाईल. आपला उदंड प्रतिसाद तुम्ही ते आलात, दाखवलात, त्याबद्दल धन्यवाद. तसाच उदंड प्रतिसाद हा विसर्जनाच्या वेळी आपल्याला दाखवायचा, एवढं मात्र काय लक्षात घ्या. गणपती बाप्पा मोरया. आज आपण सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत ऐकलं. हे मनोगत ऐकत असताना आपल्या यातून गांभीर्य आलं की बाबा या सभेमुळं प्रत्येकात कधी ती ज्वलंतता जागी होते आपल्याला दिसत आहे. ही जागी होत असताना आज आम्ही कोल्हापूरकडून आज या पूर्ण मिटिंगला या पीओपी समजण्यात आमचा जाहीर पाठिंबा असेल आणि वेळ पडली तर पूर्ण 1500 ते 1800 मंडळ आहेत कोल्हापूर जिल्ह्यात. ती सुद्धा आम्ही जागी करू, ती सुद्धा आमच्या संपर्कात आलेली आहे आणि आमच्या मूर्तिकार संघाच्या माध्यमातून ती आम्हाला फक्त हिंट देत आहेत की तुम्ही आम्हाला नुसतं चॅलेंज करा, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू. असणाऱ्या शासनाचे अधिकारी असतील किंवा कुठलाही असा प्रसंग असेल, श्रीकांत कुंभार सारखा व्यक्ती आमच्या इथे सतत आम्हाला त्रास देत आहे. हा त्रास देत असताना आमचे उत्सवाची भूमिका आहे. 365 दिवसाचा आमचा श्रम त्या ठिकाणी बघितलं जात नाही. 8 दिवसाचा उत्सव आहे पण 1 दिवसाचं विसर्जन आहे. एवढी मोठी लोकसंख्या असताना, 12.5 लाख लोकसंख्या असताना तरी सुद्धा शासन प्रशासनाला आपली असणारी नजर कुठंतरी गाफील ठेवले का काय, ही विचार करण्याची या ठिकाणी वेळ आहे असं मला मनापासून वाटतंय. तरी सुद्धा कोल्हापूरकर म्हणून या पूर्ण संघर्षात आम्ही पूर्ण सहकार्याची कामगार संघटनेच्या पाठीमागं आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रवीण बावधनकर असतील, हितेश दादा असतील, याच्या पाठीमागं आम्ही पूर्ण शक्ती
भूमिका काढा. एक भूमिका काढा की जगाचं मिल ते माझं मिल या भूमिकेतनं बाहेर या. माझं मिल ते जगाचं मिल या भाषेतनं पुढे चला सगळीकडे. त्यामुळे हा आत्ताचा पुढचा चांगल्या पद्धतीनं सोडवू. एवढीच दोन शब्द बोलण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल प्रायोजकांचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोल्हापूरचा नाथपुरा 2 जणांचे इथे आभार मानायचे राहिले. बबन तावडेजी नगर नरेपार्क सार्वजनिक उत्सव मंडळ आणि ज्ञानेश्वर शिर्के गणेश गल्ली मुंबईचा राजा यांचाही सपोर्ट आपल्याला इथे लाभलेला आहे. दोघेही इथे उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे आभार आणि आपल्या या उदंड प्रतिसादासाठी आपल्या सर्वांचे आभार. पुन्हा एकदा